नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुत्ते गोसावी लिखित अरूपे घेतले रूप. परमपूज्य हरिकाका यांचं जीवनदर्शन. आज आपला प्रकरण चाललेलं आहे 4. बहुजन हिताय बहुजन सुखाय. आजराचे रामतीर्थ, वेळ लावणारा निसर्ग. हिरलगच्या दत्त जयंती उत्सवातला 3रा दिवस आजऱ्याच्या रामतीर्थावर साजरा होत असे. तसा या स्थानाचा महिमा थोर असल्यामुळे आणि त्या निमित्ताने सर्व भाविकांची यात्रा सहल होत असल्यामुळे हरिकाकांनी तशी योजना केली असावी. काकांना या स्थानाचं विशेष आकर्षण ते म्हणजे त्यांची आवडती हिरण्यकेशी इथे विशाल रूपात दर्शन देणारी असल्यामुळे. तिची मनस्वी ओढ त्यांना असली तर त्यात नवलते कसलं. रामतीर्थावर जायला निघालात की आजूबाजूचा निसर्गरम्य परिसरच प्रथम आपलं स्वागत करतो. रस्त्याच्या एका कडेला आपल्या आगमनाची वाट बघणारी उंच उंच वृक्षराई, तर दुसऱ्या बाजूला नदीचं विस्तीर्ण पात्र. तिच्या तीरावरल्या विविध आणि विशाल वृक्षवल्ली जणू काही खुणावूनच आपल्याला बोलवतायत अशी बोलकी. आणि त्यामुळेच रस्त्याच्या दोन्हीही कडा साठवून घेण्यासाठी डोळे कितीही ताणलेत ना, तरी मानवी मर्यादांची खंत उरात साठूनच आपण ती वाट चालत राहतो. काही वेळ चालत गेल्यानंतर प्रथम आपलं लक्ष वेधून घेतं ते एक हेमाडपंथी शिवालय. त्यात डोकावताच एका काळ्या शिळेत कोरलेल्या महानंदीचं अप्रतिम शिल्प आपलं चित्त तिथेच खिळवून ठेवतं. त्याच्या गळ्यातील घंटेखाली नागफण्यांच्या छायेत असलेलं शिवलिंगही तितकंच कोरीव आणि आकर्षक. तिथल्या हेमाडपंथी शिल्पकलेचा आस्वाद घेत घेत थोडासा विसावा घेऊन आपण परतलो ना, की मग पुढील प्रवासही असाच रमणीय वाटतो. वाटेत आपल्याला कधी सागवान तर कधी आंबा, कधी फणस हे वृक्ष क्षणाची सोबतही करतात, तर कधी जांभूळ, किंजर किंवा तुतीची झाडंही आपल्याशी रेशमी नातं जोडूनच जातात. शासनानं आणि त्यांची आमंत्रण स्वीकारून तिचं रेशमी केंद्र आणि नर्सरीची स्थापनाही इथे केलेली आहे आणि रसिकांना किंवा व्यावसायिकांना ही वाट परिचित करून दिलेली आहे. जागोजागी करवंदांच्या जाळ्यांनी ही वाट विणून या रानमेवाने त्यांच्या आनंदात साखरच उधळलेली आहे. करवंदांचा मोसम म्हणजे त्याच्या आस्वादकांना निमंत्रणच आहे. भोवतालच्या गोर गरिबांना तात्पुरतं पोट भरण्याचं एक निसर्गदत्त साधन. आणि त्यामुळेच ही वाट या ना त्या कारणाने अशी मळलेली आहे. सर्वांना सामावून घेणारीच वाटते. करवंदाच्या जाळ्यातील करवंदाचा मोसम नसतानाही कल्पनेनेच आस्वाद घेत घेत थोडंसं पुढे चालून गेलं ना, की मनात भरते ती एक प्राचीन गुहा. तिच्या एकंदर रचनेवरून ते एक पूर्वीचं साधनास्थान असावं असं वाटायला लागतं. गुहेत एक विष्णूची मूर्ती असून तिच्या एका बाजूला गडद असा अंधार आहे. त्यातूनच जाण्याची एक वाट आहे असं म्हणतात. परंतु तिचा शोध कोण घेणार हो? एवढं निशब्द हे स्थान की अपवाद फक्त रामतीर्थांच्या खळाळणाऱ्या जलप्रवाहाचाच. ती नीरव शांतता सोडून पुढे जाताना आपल्या पावलांचाच आवाज फक्त आपल्या साथीला असतो. तिथल्या हिरण्यकेशीच्या प्रवाहातल्या त्या संगीताने आपली पुढची वाट भारून टाकली जाते. मंतरलेल्या अवस्थेत प्रवाहाच्या दिशेने आपण झेपावत राहतो आणि बघता बघता त्याच्या टप्प्यात केव्हा येऊन पोचतो ते आपल्याला कळतच नाही. आणि तिथे पोचताच त्याच्याशी आपले सूर केव्हा जुळतात हे तरी कुठे कळतं. आंबोली घाटात गोमुख ल्यायलेली ही हिरण्यकेशी नदी पुढे गोकाकजवळ कोण्णूरला घटप्रभेला मिळते आणि नंतर बागलकोटजवळ कृष्णेशी झालेल्या तिच्या मिलनाने त्रिवेणी संगम होतो. रामतीर्थातील जलप्रवाहाबरोबरच आपली दृष्टी झेपावते ती तिथल्या धबधब्याकडे. एका धारेतनं वाहणाऱ्या या प्रवाहात मिसळलेल्या दुरंगी रंगछटा हे या धबधब्याचं खास आकर्षण आहे.
यासंबंधी एक मोठी मजेदार आख्यायिका सांगितली जाते. ऐकूयात का? ती अशी आहे की रामायण कालात श्रीरामचंद्र या ठिकाणी काही काळ वास्तव्य करून राहिलेले होते. त्यावेळी सीतामाईने प्रभू रामचंद्राला जेवायला वाढल्यानंतर इथे हात धुतला. त्यामुळे या जलप्रवाहातला एक रंग पिवळसर बनला. तसंच या प्रवाहाच्या सान्निध्यात जे खडक सापडतात त्यावर दिसणाऱ्या चित्रविचित्र नैसर्गिक आकृती म्हणजेच सीतेने या ठिकाणी काढलेली रांगोळी आहे असं भाविक मानतात. आख्यायिका काहीही असू देतो, परंतु शुभ्र आणि पिवळसर अशा दोन रंगातनं वाहणारा तो विलोभनीय प्रवाह आपल्या मनाचा मात्र ठाव घेतो खरा. निसर्गाच्या या अनुपम रूपाला हृदयात कितीही साठवून घ्यायचं म्हटलं तरी अंतरीचं आकाश त्याला ठेंगणंच पडतं. अर्थात या दुरंगी प्रवाहाचं काही वेगळेही शास्त्र असू शकेल. इथे जे खडक आहेत, ज्यावरून हा प्रवाह धो 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 वाहतो, तेच अशा दोन रंगाचे नसतील कशावरून? जाऊ दे, ते काहीही असू देत, इथला निसर्ग मात्र आपल्याला मंत्रमुग्ध करून सोडतो. अशी कबुली इथे येणारा कोणीही रसिक सहजपणे देऊन जातो. इथल्या खडकांना निसर्गाने जसे रंग दिलेले आहेत तसं वेगवेगळे आकारही आणि त्यामुळेच हा सारा परिसर प्रेक्षणीयच बनलेला आहे. दोन्ही बाजूंनी खडकाळ कोंदणात ऋतून बसलेल्या या कुंडांच्या गडा उंचावरील गर्द वनराईने झाकाळलेल्या आहेत. आपली छबी त्यांनी या जलाशयात अशी काही मिसळून टाकलेली आहे की त्या प्रतिबिंबित छटाही मनोरमच वाटाव्यात. तिथे येणाऱ्यांच्या स्वागताला सदैव सज्जत दिसाव्यात. इथे उसळणाऱ्या जलधारांचं तांडव नृत्य बघूनच ध्यानस्थ बसलेल्या इथल्या वृक्षांनीही माना डोलवूनच दाद द्यावी, असंच या तीर्थाचं लावण्य आहे. एरवी या एकांतात त्याचा तपोभंग कोण करणार? एकतर सू सू वाहणारा खटाळ वारा किंवा एका झुळकीसरशी सुखद स्पर्श करून हळूच गुदगुल्या करणारा लढीवाळ अनिल. एरवी सारं कसं शांत शांत आहे. या हव्या हव्याशा एकांताने भुरळ घालणाऱ्या या निसर्गाने हरिकाकांसारख्या हरहुन्नरी व्यक्तित्वाला वारंवार साथ घालावी, आणि ती घातली असल्यास त्यात नवलते काय आहे? कोणीही लौकिक जीवनातलं अनंत विवंचनाचं गाठोडं डोक्यावर घेऊन इथे यावं आणि सूर लागलेल्या निसर्गाच्या अवगुंठनात असलेल्याच इथल्या विशाल जलप्रवाहात झोकून द्यावं, ब्रह्मानंदी डोलत राहावं. असाच वेळ लावणारा हा निसर्ग जर कुणाला वारंवार बोलवत असेल तर कुणाची पावलं इकडे वळणार नाहीत हो? हरिकाकांनी या ना त्या निमित्ताने तर कधी अगदी अकल्पितपणे इथे यावं, इथल्या मंगल वातावरणात रमवून जावं, इथल्या जललहरींनीही आपल्या लाडक्या लेकाला कवेत घ्यावं. या भाग्यशाली क्षणांचे जे साक्षी असत त्यांचाही इतरांना हेवा वाटावा. कारण हिरण्यकेशीच्या या एका प्रवाहात निसर्गाने आपल्या कुंचल्याने त्याला इंद्रधनुष्यी बनवून बघणाऱ्यांच्या डोळ्यांचं पारणंच फेडावं, एका जादुई दुनियेत त्याला घेऊन जावं. याचा कोण हेवा नाही करणार हो? इथे असणाऱ्या डवरलेल्या वृक्षराजींवर एका बाजूला करडं निळं आकाश जणू त्यांच्या पाठीशी टेकलंय असाच भास होतो, तर छतालाही वर चांदवा लावलाय असं रविराजाच्या सान्निध्यातही वाटायला लागतं. या कुंडाच्या एका बाजूला मारुतीचं एक छोटंसं देऊळ आहे. तो भीमरूपी महारुद्र रामायण काळापासून जणू काहीशा उंचीवर असलेल्या या जागी सज्ज राहून इथल्या स्वाभाविक सौंदर्य खाडीचं रक्षणच करतोय. कलियुगात कुणा सिद्धाच्या रूपाने इथं पुन्हा प्रभू रामचंद्र येणार नाहीत ना, या आशेने युगानुयुग तो वाट बघतोय. आपल्याला वेड लावणारा हा परिसर हरिकाकांना मात्र थोपवून ठेवू शकलाच नाही. लोककल्याणाच्या ओढीने त्यांना या एकांतात नेलं आणि हळूहळू त्यांच्या कार्याचं क्षेत्र विस्तारत गेलं. या अंजनी सुताच्या भगवंतांचं, श्रीरामांचं मंदिरही त्याच्या उजव्या बाजूला असलेलं दिसतं. थोड्याशा पायऱ्या चढून वर गेल्यावर प्रवेशद्वाराच्या आतल्या भागात माथ्यावर एक पाळणा हिंदोळत असतो.
त्यातला बाळकृष्ण नटून थटून तिथेच विसावून आपल्या येण्याची चाहूल आपल्या अंगुल्यावरच्या भिंगाच्या भिंगुल्यातनं प्रतिबिंबत रूपाने घेत असतो. त्याच्या मागच्या चौरसात खालच्या बाजूला दोन्ही टोकांना 2 शिलाकृती गोलाकार शेंदूर फासलेल्या मूर्ती आहेत. त्यापैकी एकाला सुपारी हनुमान म्हणतात तर दुसरा नरसिंह. आणि या दोघांच्या मध्यभागी हनुमानाची एक कोरीव मूर्ती पण आहे. असा या देव्हाऱ्याचा दर्शनी घाट आहे. वरील बाजू एखाद्या पसरट चौथाऱ्यासारखी आहे. त्यावर बऱ्याच देवदेवतांची गर्दी झालेली आहे. दाटीवाटीनी तिथल्या पाटांवर बसलेले एवढे असंख्य देव एकाच रंगमंचावर एवढ्या गुण्या गोविंदाने स्थिरावतील तरी कसे याचंच आश्चर्य वाटायला लागतं. आणि शेवटी चौथाऱ्याच्या भिंतीशी राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि गणपती यांच्या मूर्ती मात्र रेखीवच आहेत. त्यांच्या स्थापना या ठिकाणी 1856 साली श्री जयरामदास गुरु बद्रीदास बैरागी यांच्या काळात झाली असं म्हणतात. आणि आजही या मंदिराची व्यवस्था बैरागीच बघतात. या मुख्य मूर्तीच्या सिंहासनाखाली उजव्या बाजूला नरसिंहांची शिलाकृती मूर्ती आणि डाव्या बाजूला काशी विश्वेश्वराची भव्य अशी धातुमूर्ती आहे. ही मूर्ती अतिशय कोरीव आणि आकर्षकच आहे. नरसिंहाची स्थापना रामतीर्थावरील हनुमान बुवा आणि हरिकाका यांनीच केलेली आहे. या ठिकाणी असलेल्या गणपतीच्या मूर्तींपैकी एकीचं फक्त शिरच वर आहे आणि मुख मागच्या बाजूला असल्याचं ध्यानी येतं. हरिकाकांनी या मूर्तीला अनेक वार अभिषेक केला असल्याचं सांगतात. त्यावेळी साथीला श्रीयुत विनू अण्णा दंडगे हे असत. याप्रमाणे या सदा बहरलेल्या मोहरलेल्या स्थानाचा कितीही सहवास लाभला तरी तो अपुराच वाटावा. मनाच्या प्रसन्नतेच्या घेता येतील तितक्या आनंद कुप्या आपण किती किती भरून घेऊ शकणार हो. अहो, मनाच्या मुठीत मावेल एवढं इथलं निसर्ग सौंदर्य घट्ट पकडून नेणं यापर्यंत अधिक आपण ते काय काय करणार. कारण देणाऱ्याचे निसर्गाचे हातच एवढे पोलादी आणि समर्थ आहेत की घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावेत अशी भारावलेली आपली अवस्था बनते. रामतीर्थाच्या वाटेवर असलेल्या शाडूच्या खाणीतनं गवसणाऱ्या शाडूच्या मूर्ती जशा शिल्पकाराचं कलाविश्व साकार करतात तसंच तांदूळाची पेठ प्रमुख पेठ असलेल्या आजरा तालुक्यातलं हे रामतीर्थ आपल्या चिरतरुण लावण्याने आपल्या देहाची पावलं जरी तिथनं परतली तरी आपल्याला अखंड साथ घालीत राहावं आणि खुणावतच असतं. चिंतावाही जनाची बालपणी अध्ययनाच्या निमित्ताने चौफेर केलेली भ्रमंती, दत्तक घरी गेल्यानंतरही जनकगृही मायमाऊलीच्या भेटीसाठी घडणारा यमकन मर्डी ते जरळी नित्यप्रवास, हिरलगा, रामतीर्थ, बेळगाव, नरसोबाची वाडी इथल्या वाऱ्या यामुळे हरिकाकांचा त्या त्या ठिकाणच्या लोकांशी सतत संपर्क येत असे. त्यांची सुखदुःख जवळून टिपता येत असत. त्यांच्या अडीअडचणी हालापेष्टा डोळ्यातनं निसटतच नसत. जनसामान्यांच्या लौकिक यातनाही काकांच्या कोमल मनाला वेदना होत असत. त्यांच्या यातना या जणू त्यांच्या स्वतःच्याच यातना बनायच्या. त्यामुळेच तर हे अति हळूवार मन केवळ पारलौकिकात किंवा आत्मचिंतनातच रंगून न जाता एकांतने लोकात हळूहळू अधिकाधिक संक्रमित होत गेलं. परदुःखाने व्याकुळ होऊन त्यावर उपाय शोधित राहिलं. बालवयापासूनच या मनानं स्वांत सुखाय असे एकेरी धागे कधी विणलेच नाहीत. एकांताची कधी लहर आली तरीही दीर्घकाळ ते त्या एकांतात रमू शकलंच नाहीत. नियोजित संकल्प पूर्ण होताच त्यांनी लोकांताची वाट अनुसरली आणि तेव्हापासूनच जनमनाचा कानोसा घ्यायला या मनाने प्रारंभ केला. प्रारंभी काही कालपर्यंत काकांनी शक्यतो अव्यक्ताची वाट धरली.
मात्र जनहिताचा, लोककल्याणाचा वसा घेऊन कधी एकट्याने तर कधी साथीला विद्यार्थी किंवा सहकारी मित्र घेऊन अबोलपणाने जनसेवा चालूच ठेवली. स्वसामर्थ्याचा टेंभा या मनाला कधी मिरवावासा वाटलाच नाही. खरं तर एका अर्थाने लाभलेल्या या निस्सीम तेजाचे आपण अधिकारी आहोत याची तरी जाण या मनाने कुठे ठेवली होती. निष्काम कर्म चालूच होतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात सगळ्या सोयऱ्यांना, परिसरातील परिचितांना किंवा अपरिचितांनाही त्यांच्या संकटकाळी धावून जाऊन कितीही मदत केली असली, संकटमुक्त होण्यासाठी त्यांना काही मार्ग दाखवून संकटातून सोडवलं जरी असलं तरी याची वाच्यता कोणी करू नये. फक्त स्वानुभूतीच्या आनंदात नाहून निघावं असंच या मनाला सदैव जाणवत राहिलं. आणि त्यामुळेच पुढे या व्यक्तिमत्वाच्या स्वयंभूकडा प्रकाशात यायला जवळजवळ 1.5 तप उलटलं. या तेजाने नंतर अनेकांना उजळूनच टाकलं. सर्वधर्म समभावाचा वस्तुपाठ. वेदविद्याध्ययनाच्या संस्काराच्या मुशीतून जाऊनही हरिकाकांची वृत्ती तथाकथित कर्मठ अशी बनलेलीच नाही. याउलट सर्व जाती धर्माचे त्यांना बालपणी सवंगडी आणि नंतर विद्यार्थीही लाभले. मध्यमवर्गीय सुस्थितीतील विद्यार्थ्यांपेक्षा दलित आणि उपेक्षित मुलांवर त्यांचा अधिक जीव असायचा. त्यांच्याशी ते अधिक जवळकीनी वागायचे. त्यांच्या अडीअडचणीत धावून जायचे. त्यांना केवळ शाब्दिक धीर न देता त्यांच्या समस्या प्रत्यक्षपणे सोडवीत असत. हरिमन मंदिराची कवाडं आपल्यासाठी सदैव खुली आहेत याची खात्री असल्यामुळेच समाजातील सर्व स्तरातील माणसं आणि मुलं सगळीच जणं त्यांच्याकडे येत असत. त्यांना आपल्या व्यथा वेदना अगदी मोकळेपणाने सांगत. त्यावर त्यांनी सांगितलेले उपाय श्रद्धेने स्वीकारून समाधानानेच ते परतत. हे तर नित्याचंच असे. एकदा भंगी जमातीचा एक गृहस्थ ते घटप्रभेला असताना त्यांच्याकडे आला. आपलं मन मोकळं करून तो म्हणाला, मोठ्या कष्टाने पै जमवून पोटाला चिमटा घेऊन 11 पुतळ्या जमवल्या होत्या. स्वतःच्या झोपडीत सुरक्षित राहणार नाहीत म्हणून मेवण्याकडे ठेवायला दिल्या, तर तो त्या परत देण्याच्या तयारीतच नाही. खूप प्रयत्न करूनही त्या मिळत नाही, तर मी काय करावं. काकांनी त्या गृहस्थाची व्यथा शांतपणे ऐकून घेतली. त्याला एका वाराचं नाव घ्यायला सांगितलं. त्यांनी सोमवार म्हणताच 11 सोमवारी झाडाला पाणी घालायला सांगितले. त्याचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळण्यासाठी, त्याला नित्य पोखरणारी चिंता दूर होण्यासाठी त्याला दिलेला हा दिलासा पुरेसा होता. आणि त्यांच्या श्रद्धेने त्याच्या पुतळ्या त्याला परत मिळाल्या. कोल्हापूरची काकांची वारी तिथल्या लोकांना नेहमीच हवीशी वाटायची. काका कोल्हापुरात येताच लोकांची त्यांच्याकडे रीघच लागायची. असंच एक वेळ श्री पांडुरंगाचार्य कट्टी स्वतःच्या मुलाचं पत्र येत नाही म्हणून व्याकुळ होऊन काकांच्याकडे आले आणि उपाय सांगा म्हणाले. काका म्हणाले, मी सांगितलेला उपाय रुचणार असेल तरच मी सांगतो. त्यावर त्यांनी होकार भरतात त्यांना मंत्र दिला. ओम पैगंबराय नमः. आपण कट्टर वैष्णव आहात तरीही हा मंत्र जपलात तर तुमचं काम होईल. सर्व धर्म समभावावर 4 तास प्रवचन करण्यापेक्षा आचार्यांना दिलेला हा कृतिपाठ अधिक बोलका नाही आहे का. विशेष म्हणजे हा परधर्मीय मंत्र भटजींनी स्वीकारला आणि त्याचं फलितही अनुभवलं. काकांकडे मुस्लिम बांधवही नेहमीच येत असत. त्यांच्यापैकी कोणाला ते ओम पैगंबराय नमः असा मंत्र देत, तर काहींना हाती असलेलं एखादं फूल किंवा सुपारी अशी वस्तूही पूजेसाठी किंवा नुसत्या नमस्कारासाठी सुद्धा देत असत. मात्र त्यांना बजावत दिलेला मंत्र तुमच्या धर्मग्रंथावर ठेवून किंवा स्वीकारलेल्या वस्तू तुमच्या धर्मग्रंथावर ठेवून ग्रंथात ठेवून त्याचं दर्शन घ्या आणि मंत्र म्हणा. अन्यथा तुमचे जातीबांधव तुमच्यावर बहिष्कार घालतील. काकांच्या कळवळ्यांनी दिलेल्या सूचनांचं त्यांनी मनपूर्वक पालन करावं आणि असणाऱ्या चिंतेतून मुक्त व्हावं. गोव्यातले काही ख्रिश्चन काकांकडे यायचे. प्रत्येकाचा येण्याचा काहीतरी हेतू असायचाच. प्रापंचिक यातनांनी पिडलेल्या, त्यातनं मार्ग शोधायला आलेल्या
या पाहुण्यांचं काकांनी अगत्याने स्वागत करावं, त्यांच्या प्रवासाबद्दल, राहण्या खाण्याबद्दल अस्तेने विचारावं. कुणी भुकेला आलेला असल्यास त्याला 4 घास खाऊन घेण्यास सांगावं. त्यामुळे आलेल्या परधर्मीयांनाही काकांच्याकडे कधी परकेपणा वाटायचाच नाही. मुक्तपणे त्यांची चिंता बोलकी व्हायची आणि कुठलाही आडपडदा न ठेवता ते व्यक्त व्हायची. काकांनी प्रत्येकाची व्यथा कानात साठवायची. क्षणभर डोळे मिटून त्यांच्या कल्याणाकरता प्रार्थना करायची आणि नंतर एकेकाला नियम द्यायचा. कुणाला झाडांना पाणी घालायला सांगावं, तर कुणाला पेरूचं झाड लावा असं म्हणावं. कोणालाही सहज पाळता येईल असा सुलभ उपायच बघून कोणीही तो सहज स्वीकारावा. कृतज्ञतेने काकांचा निरोप घ्यावा असाच कार्यक्रम तिथे चालायचा. यमकन मर्डीहून परगावी जाण्यासाठी एकदा हरिकाका निघाले. तनवडी जवळून जात असताना तिथल्या गावाबाहेरील हरिजन वस्तीतनं मोठमोठ्यांदा रडल्याचा आवाज ऐकू यायला लागला. चौकशी अंती समजलं की वस्तीतला प्रमुख नुकताच मरण पावला असल्याने सर्वजण शोकमग्न झाले आहेत. ऊर बडवून दुःख करीत आहेत. हरिकाका त्या हरिजन वस्तीत गेले आणि लोकांना म्हणाले, कुठे मेलाय तुमचा नेता, मला दाखवा पाहू ती झोपडी. तिथे पोहोचताच त्याच्या तोंडावरचं घुंगडं दूर करून त्याचं नाव विचारून घेतलं. त्याला आपल्या धोतराच्या सोग्याने ते वारा घालायला लागले. लोकांना म्हणाले, अरे तुमचा हा भीमा मेलाय कुठे? हा बघा, हा तर आत्ता हालचाल करू लागलाय. आता सर्वांना अतिशय आनंद झाला. भीमा चांगला बरा झाल्यानंतर यमकन मर्डीला गोकुळ अष्टमीच्या उत्सवाला आला तेव्हा त्याला जिवंत असे तोवर उत्सवाला यायला सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यानेही हा नियम आनंदाने पाळला. एकदा असाच तो उत्सवाला येताना गुळाची ढेप घेऊन आलेला होता. त्यावर फडकं गुंडाळलेलं होतं. त्यावर किलतान होतं. काकांच्या लक्षात ते आलं. ते म्हणाले, ही ढेप तू आता पाण्यात बुडवून घेणार का? काकांच्या पत्नीही हसल्या. त्यांनी ढेपीचा तसाच स्वीकार केला. आजचा भाग आपण इथे संपवूयात. उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर 2 ऐकूयात. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.